गाईज, जेव्हा ना पोट भरून असं रागवून घेतल्यानंतर, ओरडा खाऊन घेतल्यानंतर जे माणूस ना जे असल ते जेवतं ना, हसून साजरी व्हायला लागली आता. कारण की खूप सारा ओरडा खाल्लाय का. जर मी चुकत असेल ना तर मला लगेच कमेंट करून सांगा की नाही तुझं चुकलंय म्हणून. तर आमच्या भक्तीला मी खूप ओरडले, पुन्हा काहीतरी बोलले, अभ्यासावरून वगैरे सगळं हे बोलणं वगैरे झालं, रडल्या मॅडम. आणि त्याच्यानंतर ना आत्ताचा जो नजारा आहे तो हा, जे की जी भाजी आवडत नाही ना ती पण चालले ओरडा खाल्लाय म्हणून. तर कशासाठी ओरडले होते थोडक्यात दाखवू काय तुम्हाला. तुम्ही म्हणाल की ही उगच ओरडले, तर हा आहे आमचा अभ्यास बरं का. हा फक्त अभ्यास आहे, म्हणजे सगळं असं मांडून ठेवलेलं आहे. आणि करायचं मात्र काय माहिती आहे काय, फोनमध्ये खुटुक खुटुक रील बघायच्या, हे सगळं चाललं होतं. आणि तेही मला डाऊट नको म्हणून ना काय केलं माहिती आहे का मॅडमनी, हे बुक घेतलं, बुकच्या मध्ये ठेवलाय मोबाईल. आणि पेज आपण पलटतो ना, असे नखरे करून ते रील बघायचं चालले होते. आणि मी म्हणते पोरगी माझी कधीपासून अभ्यासच करायला लागली, आणि आता जेवण पण झाले, आणि आवाज द्यावा तिला जेवू देत म्हणून, गरम गरम आहे तोपर्यंत. बघते तर काय, मॅडम घ्या की रील बघत बसलेत. आणि अभ्यास म्हणजे अक्षर दाखवू, अक्षरचा फोटो तुम्हाला पाठवून देते मी. एवढं पेज भरण्यासाठी एवढा मोठा मोठा अक्षर काढलाय. आणि म्हणे माझा अभ्यास झाला, हे बघ की, असं हे बघ की माझा अभ्यास झालाय. कसं ग बाई, होय कसं वाटतंय. ओरडा खाल्यावर कसं वाटतंय. मस्त वाटतंय ना. रोज ओरडत जाऊ ना, म्हणजे जेवण प्रॉमिस केलेलं 2026 मध्ये तुला मी एकदा पण ओरडणार नाही. पण वागणंच अशी. 1 जानेवारी पासून सुरुवातच झालेली आहे मला ओरडण्याची. वागणेच अशी करतात की नाही, ही अशी विचित्र. मग ओरडावं लागतंय, काय करणार ना विलाजानं. आज ओरडले तिला मी म्हटलं होतं की नाही 2026ला मी तुला ओरडत नाही, प्रामाणिकपणे अभ्यास कर म्हणून सांगितलं होतं. पण मॅडमनी प्रामाणिकपणाचं त्यामुळे मला संडे आवडत नाही. असं तू काय करत बसायचं, शाळेला गेलेलं बरं. काय जरा परत येतं सांग. काय म्हटलीस. काय नाही, परत नाही परत रिपीट झालंच पाहिजे. संडेला, त्यामुळे मला संडे आवडत नाही. कारण घरात बसले की मम्मीचं लेक्चर ऐकत बसावं लागतं, त्यापेक्षा मी शाळेला गेलेली बरी आहे. बर, म्हणजे मी तुला लेक्चर देते, ओरडते म्हणून तिला संडे आवडत नाही का, शाळेला गेलेलं बरं असं तिला वाटतं. तर मी ना ह्या कारणासाठी तिला ओरडले की फोनमध्ये ती खूप उशीर बघत होती, खूप उशीर. आणि त्याच्यात म्हणजे मला खोटं बोललेलं आवडत नाही. मी तिला 2दा विचारलं अगोदर, भक्ती अभ्यास झाला का. तर मॅडम हो म्हणून सांगतायत. आणि जवळपास ना 8 ते 9 पेज लिहायचे होते. मला दाखवली ते अगोदरच की माझे एवढे पेज लिहायचे आहेत म्हणून. आणि इकडं मी निवांत आपलं, आता पोरगीचा अभ्यास होईल, गरम गरम जेवण म्हणून पटपट सगळं करते. आणि ही मॅडम आमची मोबाईल घेऊन बसली होती, आणि ते पण फोन बुकमध्ये. त्याच्यामुळं आत्ता माझी सटकली आणि मग ओरडले. चूक आहे ना.